स्वर्गीय रतन स्मृती बालाजी सरवली पाडाविरोधात विधी 11 जय हनुमान पिंपळास या दोन संघांमध्ये आपण आता ही लढत बघणार आहोत. सेकंड राऊंडची दुसरी मॅच. आपण एक मॅच ऑलरेडी कव्हर केली जिथे मात्र आपण बघितलं की जयदुर्गा सुरैबी विरोधात सुमित कुमार गुंदवली यांच्यामध्ये ही फाईट झाली होती आणि त्यामुळे आपण बघितलं की सुमित कुमार गुंदवली संघाने सामना जिंकला होता आणि नंतर हा सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आपण इथे बघत आहोत. एक एक सामना जिंकलेला आहे ऑलरेडी सरवली पाडा आणि पिंपळाच्या संघाने आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना इथे सुरू होतोय. नटराज 11 खारबाव संघाचा सामनावीरचा पुरस्कार आपण इथे देत आहोत. विनंती करतो यायचा आपण ताबडतोब. खेळाडू आहे ज्यामध्ये हर्षल शिवारी आणि वैयक्तिक पहिलं अर्धशतक त्याने झळकावल्या स्पर्धेतलं आणि स्पर्धेतलं सुद्धा पहिलं अर्धशतक 59 धावा त्याने कुठल्या म्हणून तो ठरला आहे सामनावीर हर्षल शिवारी मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग सेट करा. बॅट्समन ऑलरेडी ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश केलाय. सामना आपण सुरू करत आहोत त्यामुळे फिल्डिंग लगेचच लावून घ्या. सामना 5 षटकांची याची मात्र नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. नटराज खारबाव संघाने मात्र एक विक्रमी धावसंख्या नोंदवत असताना 103 धावा कुठल्या आणि 104 धावसंख्येचा पाठलाग किती करत असताना बादशाह 11 पिंपळगर संघ मात्र झाला पराभूत. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. हर्षददादा चौधरी यांच्या माध्यमात एक पारितोषिक आलंय. वैयक्तिक पहिल्या आणि स्पर्धेतलं पहिलं दशतक झळकावलं त्याबद्दल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देत आहोत ते हर्षल शिवारीला. हर्षददादा यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच माध्यमात एक पारितोषिक आहे हर्षददादा चौधरी यांच्याकडून. नटराज खारबाव या संघाला विनंती आहे की आपण संडेच्या दिवशी बरोबर 8:30 ला रिपोर्ट करायचा आहे. चला सामना आपण सुरू करूया ग्राउंडवर. घड्याळ बरोबर आपण बघतोय की 4:45 झालेले आहेत आणि आपण हा सामना इथे सुरू करतोय. सेकंड राऊंड साठी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामना आपण इथे सुरू करतोय. दोघांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर रमाकांत शिवारी यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आलेले आहे म्हणजे हर्षलला 555 रुपयाचं ते ऑनलाईन ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे. अभिनंदन हर्षल शिवारी. ओपनिंग बॅट्समन इन द ग्राउंड सलामीच्या पर्यंत ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतायत. बॉलिंग मार्कवर प्रशांत म्हात्रे विकेट टेकर बॉलर. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय. फलंदाज आहे तो साजन पाटील. त्यानंतर अक्षय पाटील ज्यांनी मात्र अप्रतिम सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती मागच्या सामन्यामध्ये आणि 5 षटकांच्या सामन्यावर निश्चितच त्यांच्याकडे तीच अपेक्षा आहे की एक धारदार सुरुवात त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे खास करून पॉवर प्लेमध्ये. सो ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करतोय. ऑन साइडला खूप चांगला टायमिंग केलाय. गॅप शोधलाय. वॅकेंट एरिया लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. बरोबर 4:44 सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. सुरुवात चांगली केली. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार साजन पाटील याच्या बॅटमधून. मागच्या सामन्यात सुद्धा त्याने चौकार मारला होता पण तो लवकर बाद झाला. आपण बघितलं की अजिबात त्याने कॉलकडे लक्ष दिलं नव्हतं. नॉन स्ट्रायकिंगकडनं स्ट्रायकिंगकडे धावला. त्या मोमेंटला त्याची रनआउटची विकेट मिळाली होती अपोनंट टीमला. पण इथे चौकाराने खूप चांगली सुरुवात केली आहे सरवलीवाडा संघाच्या विरोधात बॅटिंग करत असताना. हो स्वाईप करायचा प्रयत्न होता. मागे जातो चेंडू. विकेट किपर बीट. फाईन लेगचा खेळाडू बीट आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. लेग बाईचा इशारा पंचांचा. चौकार. दोन चौकार एक बॅट मधून एक लेग बाईस आणि 2 चौकारामुळे धावसंख्या 8 धावा. सुरुवात चांगली झाली पॉवर प्ले मध्ये. बॅटिंग करत असताना विधी 11 जय हनुमान पिंपळा संघाकडून. गोलंदाजीमध्ये जबरदस्त भेदकताय प्रशांत म्हात्रे आणि प्रशांत पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट प्रशांत. फुल टॉस आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे.
थोडासा मागे जाऊन चेंडू कव्हर करेल. निर्धाव चेंडू, अजिबात रिस्क घेतली नाही फलंदाजाने धाव घेण्याची, कारण माहिती इम्पॉर्टंट मॅच आहे. सेकंड राऊंड जर आपण जिंकलो तर थेट संडेला म्हणजे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपल्याला इथे जावं लागेल खेळण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेंथ, ओ चांगलं टायमिंग केलंय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू थोडासा वाईडीच जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, पण लास्ट मोमेंट थोडासा पॉज झालाय चेंडू. पण इथे मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. एकच धाव समाधान मानावं लागते फलंदाजाला. इव्हाना इथे 2 धावा सुद्धा झाल्या असत्या, पण अजिबात रिस्क घेतलेली नाहीये. बिटवीन द विकेट तेवढेच स्ट्रॉंग आहे दोन्ही फलंदाज, पण इथे मात्र एकच धाव समाधान मानावं लागेल ते फलंदाज साजन पाटीलला. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 धावा धावफलकावर. एक लेग बाईज, एक बॅटमधून एक चौकार, एक लेग बाईजचा चौकार, एक सिंगल. शॉर्ट ऑफ लेंथ, पुलचा फटका मिड विकेट डिव्हिजनमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाज अक्षय पाटीलला. बघा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. रिक्वेस्ट आहे बाईक धारकांना की सामना सुरू असताना ग्राउंडच्या मध्ये प्लीज बाईक आणू नका. ॲटलिस्ट 2 षटकांच्या ब्रेकमध्ये तुम्हाला थोडासा वेळ येते, त्या मोमेंटात तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता, पण चालू षटकामध्ये प्लीज बाईक कोणी आणू नका आतमध्ये. धावसंख्या डबल फिगरमध्ये, दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. इम्प्रोव्हायझेशन थेट खेळाडूच्या हातामध्ये, इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न पण एलिव्हेशन देऊ शकला नाहीये आणि बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये मात्र सरळ सोपा झेल. पहिलाच धक्काला लागतोय पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर आणि फर्स्ट विकेट डाऊन. साजन पाटील बॅक टू डगआउट. षटकातल्या शेवटच्या चेंडूवर पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळाली आहे, ती म्हणजे गोलंदाज प्रशांत म्हात्रेला. इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न होता, पण फटका चांगला नटराज स्ट्रोक दाखल होता त्याने आपल्या बॅटमधून, पण एलिव्हेशन मिळालं नाही. बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सर्कलच्या आतमध्ये जो उभा आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये, आणि पहिलाच गडी बाद होतोय साजन पाटीलच्या स्वरूपामध्ये. 5 चेंडू साजन पाटील खेळला आणि जेमतेम 5च धावा आपल्या संघासाठी करू शकला. त्यानंतर बॅटिंगसाठी राजमाळी येतोय, अजून एक चांगला फलंदाज. 5 षटकांच्या सामन्यामध्ये बघा कशा प्रकारे बॅटिंग लाईनअप चेंज होतो. मगाशी आणि विशालची आमची तीच चर्चा सुरू होती, कारण 6 षटकांच्या सामन्यामध्ये टेम्परामेंट बघायला मिळतं, तुमच्याकडे संयम किती तो बघायला मिळतो, आणि संयमाने कोण खेळ करतो ते सुद्धा बघायला मिळतं, बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे. पण 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला अजिबात बघायला मिळतं, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस असतात, खूप कमी वेळ तुमच्याकडे असतो. अशा मुवमेंट तुम्हाला धावा बनवायच्या असतात, गोलंदाजांना विकेट काढायचे असतात, धावा रोखायच्या असतात. सुरेंद्र चौधरी आणि त्याचबरोबर गुरुनाथ चौधरी यांना विनंती करतो की आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे. आपल्यास नम्र विनंती आहे. सुरेंद्र चौधरी आणि गुरुनाथ चौधरी आपणास विनंती, आपण व्यासपीठावर या प्लीज. तर एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्कवर वेगवान लेफ्ट आर्म बॉलर महेश पाटील. चला एकानेच कॅप्टन व्हा, फिल्डिंग लगेच लावून घ्या. स्वर्गीय रत्नश्रोत्री बालाजी सरवली पाडा संघ. बघा विकेट किपर फिल्डिंग वेगळी लावते, गोलंदाज वेगळी फिल्डिंग लावतायत. पॉवर प्ले अजून एक सुरू आहे आणि 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. एक टीप स्क्वेअर लेग ठेवलाय, टायमर चालू आहे, लक्षात ठेवा. टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे स्पर्धेमध्ये. 4:44 ला सामना सुरू झाला होता. महेश पहिल्यांदाच पहिल्या चेंडूवर एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेग मध्ये, आणि पहिल्या चेंडूवर भाग पाडला फटका खेळण्यासाठी थेट खेळाडूच्या हातामध्ये, आणि महेशला सुद्धा पहिल्या चेंडूवर मिळते ते यश. फलंदाज बाद. एक्सेलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय महेश पाटील. डावकुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात, आणि क्रिकेटच्या आयुष्यात जेव्हा ते पाऊल ठेवतात ती ताकद त्यांची द्विगुणित होते, डबल होते. हे महेशने दाखवून दिलं पहिल्या चेंडूवर. काय जबरदस्त अटॅक त्याने केला. लेग स्टिक आणि मिडल स्टिकवर चेंडू टाकत असताना फटका खेळण्यासाठी भाग पडलं. जिथे मात्र बघतो की बाउंड्री लाईनवर फक्त 3 खेळाडू अशा मुवमेंटला त्या खेळाडूच्या हातामध्ये झेलण्यासाठी भाग पडलाय. गुड बॉलिंग बाय महेश पाटील.
दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या चेंडूवर. बॅटिंगसाठी महेंद्र कामणकर येतोय चौथ्या क्रमांकावर. फलंदाजीला संघ थोडासा अडचणीत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती, चौकार आला होता. त्यानंतर आपण बघितलं लेग बाईटचा एक चौकार आला, पण त्यानंतर ज्याप्रमाणे बघतो की दबाव टाकलाय गोलंदाजांनी. पुन्हा एकदा महेश तयार महेंद्रच्या समोर. बॉटम हँडचा वापर, खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला अक्षरशः. शेतशक वाडीश लॉंगॉलवरनं येतोय, चेंडू कव्हर करेल. सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू येतोय आणि तिथे मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या 11, 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे मैदानावर. लक्षात ठेवा, पंचांनी सूचना दिली आहे गोलंदाजाला की आपण डेंजर एंडमध्ये येत आहे. ही दुसरी सूचना आहे महेशसाठी. मागच्या सामन्यात सुद्धा मात्र ही त्यांना वॉर्निंग दिली होती. डेंजर एंडला ते येत आहेत स्वतःहून. हुक करायचा प्रयत्न, चांगला चेंडू, चांगला फटका ऑफर केलाय. लॉंग लेग मध्ये चेंडू जातोय निघून सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. काय होतं जेव्हा गोलंदाज जेव्हा डेंजर एंडमध्ये स्वतः पंचांच्या समोर येतो आणि जर तुम्ही बॅट्समनच्या अगेन्स्ट LBWचं अपील केलं तर पंच तुम्हाला अजिबात त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. हे कारण असतं वॉर्निंग देण्याचं. ते तुमच्याच भल्यासाठी सांगतात. पण त्यानंतर आपण बघतो हा चौकार आलाय. धावसंख्येत भर, धावसंख्यात बघतो तीच म्हणजेच 15 धावा धावफलकावर. एक सिंगल, एक चौकार. आतापर्यंत या षटकात एकूण 5 धावा, 1 विकेट. महेश पाटील पुढचा चेंडू घेऊन. स्टेप आउट ऑन, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. टायमिंग बघा, ऑन द राईज मारलाय आणि ती मात्र चेंडू सीमारेषेवर. षटकार. पर हाथ से कैच छूट गया और हजार रुपया भी छूट गया. एक कॅच पकडलं असं 1000 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं तुम्हाला. त्याच्यानंतर बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये सिनियर आपल्याला बघायला मिळालं. प्रेक्षकाने तो झेल सोडला, पण षटकार मात्र खूप दर्जेदार मारलाय फलंदाज राजमाळीने. हो, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, लांबून खेळायचा प्रयत्न होता, थोडासा लांबच ठेवला या चेंडूला. मागचा चेंडू ओव्हर पिच होता, समोर ऑफर केलेला फटका, पण त्यानंतर बघितलं की बॅट्समनची रेंज काय, तो कुठे खेळू शकतो. अशा मुवमेंटला चाणक्यने ती वापरली, थोडासा दूर ठेवला हा चेंडू आणि तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. षटकानंतर कमबॅक. धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू महेश. लीडिंग एज अँड बिहाइंड द स्टंप, इट्स गॉट. फलंदाज बाद. थर्ड विकेट डाऊन. साजन पाटील, अक्षय पाटील, त्याच्या पाठोपाठ राजमाळी सुद्धा तंबूत परतलाय. 3 विकेट गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना WITH11 जैनुमान पिंपळास या संघाने. आणि षटक क्रमांक बघतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं इथे समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकात आपण बघतोय की 11 धावा महेश पाटीलने खर्च केल्या, 2 विकेट त्यांनी काढल्या 11 धावा खर्च करून. आणि बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये आलेला आहे 5व्या क्रमांकावर, कौशिक म्हात्रे. ज्या बॅट्समनने मागच्या सामन्यामध्ये सामना जिवंत ठेवला होता, एकदम बॉटम ऑर्डर येऊन जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र फलंदाज कौशिक बॅटिंगला येतोय. कौशिक आहे, रोशन सुद्धा या संघामध्ये आहे. म्हणजे खूप चांगली बॅटिंग केली होती. दूर ठेवला चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. गोलंदाज आहे तो प्रशांत म्हात्रे. सेकंड स्पेलमध्ये आता गोलंदाजीला येतोय.
कौशिक जो नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे बॅटिंगसाठी आलाय 5व्या क्रमांकावर. पण या षटकातला प्रशांतचा पहिला चेंडू वाईट टाकलाय त्याने आणि वाईट स्वरूपात धावसंख्या इथे ऍड होते. 22 बॉटम हँडचा वापर, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडंसं फंबल, एकदा तिथे कंप्लीट झाली आहे आणि कदार समाधान मानावं लागेल. धावसंख्या 23. स्ट्राईक एंडला कौशिक पहिल्यांदा येतोय. धावसंख्या आपण बघतो अंकी झाली ती 23 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट, चांगलं एक्झिक्युशन, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. या चौकारामुळे धावसंख्या 27 धावा धावफलकात. पहिल्या चेंडूवर चौकाराने आगाज केलाय, सुरुवात केली कौशिक म्हात्रेने. मागच्या सामन्यात ज्या ठिकाणी तो थांबला होता तिथून मात्र पुन्हा त्या सुरुवात करत असताना गुड बॅटिंग. लिडिंग एज आईमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर, पण चांगला कंट्रोल फिल्डिंग मध्ये एकच धाव मिळेल या चेंडूवरती फलंदाज कौशिकला. जय हनुमान व जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली आयोजित खासदार चषक, लोकप्रिय खासदार आपल्या भिवंडीचे सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि तिसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा, एकूण 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि तब्बल 34 संघांचा समावेश आणि प्रत्येक सामना 6-6 षटकांचा. ही ओळख आहे स्पर्धेची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, पुढे सरसावला पण अंदाज चुकला त्याचा, चेंडू त्याला बीट करून मागे निघून जातोय, पण चांगलं बॅकअप बघायला मिळत आहे आणि 2 धावा कंप्लीट. चांगलं बॅकअप. सध्याचा जमाना बॅकअपचाच आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला बॅकअप हवंच आणि मला चांगलं बॅकअप बघायला मिळालं. 30 धावा धावफलकावर अंकित झालेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावसंख्या चांगली आहे, सरासरी चांगली मेंटेन केली आहे प्रति षटकामागे. भले त्यांचे 3 विकेट त्यांनी गमावलेत पण बॅटिंग खूप चांगली बघायला मिळते मैदानावर. पुढचा चेंडू प्रशांतचा. हो हो, उंच तर गेलाय आणि लांब गेलाय. काय कॉन्फिडन्स आहे बिहाइंड द स्ट्रोक, कारण फटका मारण्याने मात्र अजिबात बघितलं त्या फटक्याकडे, चेंडू सीमारेषे भारत जाणार. षटकार. इट्स अ 36. धावसंख्या 36. महेंद्र कामणकरचा पहिलाच दणदणीत षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक. ओ सबमरीन थोडासा खाली राहतोय, अपेक्षेपेक्षा चेंडू जास्त बाउन्स होत नाहीये, पण पंच सांगा इट्स अ वाईड बॉल. दूर ठेवला हा चेंडू, बॅट्समनच्या रेंजमध्ये नव्हता बिलकुल आणि फिल्डिंग टीमने आता ताबडतोब घेतलाय तो रिव्ह्यू. चॅलेंज केलं या डिसिजनला, पंचांच्या डिसिजनला. ऑनफिल्ड पंचांनी डिसिजन दिला तो म्हणजेच वाईट, पण हा वाईट नाही असं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणणं आहे, विकेट किपरचं म्हणणं आहे. बघायचं त्यावर मात्र तिसरे पंच निरंजन सावंत काय रिप्लाय करतायत. वेगाने बॅट फिरवली, ती गोफणीसारखी बॅट फिरली होती. दूर राहिलाय चेंडू, पण बॅटिंग खूप चांगली सुरू आहे, याच्यात मात्र शंका नाही. महेंद्र कामणकर एक षटकार मारलाय, 2 सिंगल 1 डबल, वैयक्तिक 10वर तो खेळतोय. कौशिक मात्र 1 चौकार 1 सिंगलच्या मध्ये 5वर खेळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल, रिव्ह्यू रिटेन. इट्स अ फेअर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांची अखेरीस धावसंख्या 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावर. सरासरी चांगली आहे. जर या सरासरीने बॅटिंग केली तर 60च्या आसपास हा स्कोर बघायला मिळेल, हा धावसंख्या बघायला मिळेल, ज्यात मात्र शंका नाही. आणि तो प्रयत्न सुरू आहे तो विधी 11 जय हनुमान पिंपळास या संघाचा. दर्जेदार बॅटिंग केली आतापर्यंत प्रत्येक बॅट्समनने. साजन पाटील 1 चौकार, वैयक्तिक 5 धावा. त्यानंतर अक्षय पाटील जास्त काही करू शकला नाही, तो मात्र बाद झाला कॅचच्या स्वरूपामध्ये बिहाइंड द स्टंप. अक्षय पाटील बॅक टू डगआउट. त्यानंतर राजमाळी 1 षटकार 1 चौकार 10 धावांचं योगदान. आणि त्यानंतर महेंद्र कामणकर आतापर्यंत 10वर खेळतोय आणि कौशिक खेळतोय तो वैयक्तिक 5वर. त्यामुळे प्रत्येकाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलंय.
दोन्ही षटकं प्रशांत मात्रेची थोडीशी महागडीच ठरली असं म्हणायला हरकत नाहीये. मला षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकात आपण जर उल्लेख केला तर एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, एक डबल, एक वाईड सुद्धा आहे, 2 सिंगल आहेत. म्हणजे आतापर्यंत त्याने खर्च केलेल्या षटकात त्या जवळजवळ आपण बघतोय त्या म्हणजेच 15 धावा, 2 षटक आणि 25 धावा आणि विकेट एकच मिळालेली आहे प्रशांतला. बॉलिंग वारकर भोलेनाथ पाटील. भोलेनाथ पाटील बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 4 राऊंड विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पण टायमिंग करू शकला नाहीये. बॅट्समनला आधीच रीड केलं होतं भोलेनाथने आणि कौशिकच्या आपण बघतो की बॅटचा खालून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी पूर्णपणे वॅकेंट एरिया आहे. बघू शकता आपण ऑफ साईडला फिल्डिंग कशा प्रकारे एक थर्डमॅन ठेवण्यात आला आहे. एक गलीमध्ये खेळाडू आहे, त्यानंतर एक कव्हरला खेळाडू आहे. त्याच्या मागे जो पूर्ण पोर्शन जो आहे तो म्हणजेच वाईडिस्ट लॉंग ऑफ पासून थर्ड मॅनपर्यंत हा पूर्ण वॅकेंट एरिया आहे. त्या ठिकाणी फटका खेळायचा आहे पण तेवढी संधी पहिल्या चेंडूवर भोलेनाथने अजिबात दिली नाहीये ती कौशिकला. शॉर्ट ऑफ लेंथ, थोडासा मिस टाइम. स्क्वेअरमध्ये शतशक जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट कॅच, फलंदाज बाद. तर कौशिक ऑल्सो बॅक टू डग आउट. एक चौकार त्याने मारला, एक सिंगल, फक्त 5च धावा करू शकला आपल्या संघासाठी. रोशन पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर. लास्ट मोमेंट पर्यंत जी कडवी झुंज दिली 8व्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन या पठ्ठ्याने, या फलंदाजाने. तो फलंदाज ग्राउंडवर 6व्या क्रमांकावर बॅटिंगला येतो. प्रमोट केले त्याला कारण स्लॉगवर सुरू झाले, डेथवर सुरू झाले. तशा मोमेंटला या येणाऱ्या 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा फटकावण्यासाठी त्याला मात्र ग्राउंडच्या त्याला पाठवले आहे. चला सामना सुरू करायचा, वेळ घेऊ नका. पुढचा चेंडू. हो, अपील पंचांकडे पण विकेट किपर तोपर्यंत हे विसरून गेला की आपल्याला चेंडू कव्हर करायचा आहे. 22चा इशारा पंचांचा येतोय आणि थोडासा डिले झाला त्या मोमेंटला. एक चोरटी धाव तिथे कंप्लीट झाली. 22च्या स्वरूपात एक धाव तिथे ऍड होईल. धाव फलकावर धावसंख्या पुढे सरकते 37, 37 धावा. रोशन पाटील, महेंद्र कामणकरला स्ट्राईक रोटेट झाले. आतापर्यंत या षटकात धावा आल्या नाहीत असं मी म्हणेन कारण ही 22ची धाव सुद्धा काउंट केली जाणार नाहीये गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये. ही काउंट केली जाणार 100% कारण ही 22ची धाव आहे. ऑनसाइड पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. हो, थोडीशी फंबल, थोडीशी मिसफील्ड. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. विकेट कीपर कडनं थोडीशी चूक. पुढे येऊन चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा वेळ घेतला आणि तोपर्यंत 2 धावा धावणी ते फलंदाज पूर्ण करतायत. गोलंदाज सज्ज पुन्हा आता बॉलिंग मार्कवर. भोलेनाथ पाटील. तो पूल करायचा प्रयत्न, स्लो रन चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि सरप्राईज केलं ते स्ट्रायकिंग एंडला ते महेंद्र कामणकरला. डॉट बॉल. धावसंख्येत आपण बघतो की स्थिरावत आहे. धावसंख्या स्थिरावली ती 39वर. षटक क्रमांक 14 सुरू आहे. भोलेनाथ पाटीलने या षटकात एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. इव्हन प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. प्रशांत मात्रेच्या विरोधात एक चौकार पहिल्या चेंडू, त्यानंतर लेगबाईचा एक चौकार. महेश पाटीलच्या विरोधात आपण बघितलं गोलंदाजी एक षटकार एक चौकार बघायला मिळाला. प्रशांत मात्रे पुन्हा बॉलिंग मार्कवर एक षटकार एक चौकार त्याच्याकडे सुद्धा गोलंदाजीत बघायला मिळाला. पण हे षटक खूप चांगलं बघायला मिळते भोलेनाथ पाटीलचं. बेस्ट टाइम फटका. जेमतेम सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँड होता. विकेट पंचांच्या थोडंसं मागे आणि संधी होती रनआउटची. तोपर्यंत वेळ निघून गेली आणि फलंदाजांनी 2 धावा धावणी ते पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची मध्ये धावसंख्या 41, 41 धावा. बघायचं की धावसंख्येचं लक्ष इथे सेट केलं जाईल. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सरासरी 10.25ची मैदानावर आणि 4 षटकांच्या अखेरीस 41 धावा धावफलकावर 4 गोड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवघ्या 4 धाव्यांचं षटक बघायला मिळालं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स.
त्यामध्ये एक 22 सुद्धा आहे. आणि आता निर्णायक षटक, शेवटचं षटक शिल्लक. 3 षटकाखेर 12ची सरासरी होती, धावसंख्या 36 होती. पण इथे मात्र या षटकात आले ते एकूण 4 धावा, एक 22ची धाव, 5 धावा एकूण आलेत आणि धावसंख्या 41 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर कुणाल भोईर. कुणालने मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकली होती. त्याच्याकडे वेग प्रचंड आहे, अचूकता त्याच्याकडे आहे आणि बघायचं आपल्या अचूकतेने तो कशा प्रकारे फलंदाजांना रोखणार आहे. निर्णायक 6 चेंडू शिल्लक, 41 धावा धावफलकर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेंद्र कामणकर जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उभा आहे तो म्हणजेच रोशन पाटील. 8 चेंडू 14 खेळतोय तो महेंद्र कामणकर. पण रोशनला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार त्याने पटकावलाय. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका. वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. सेकंड सुद्धा म्हणतं होणं गरजेचं आहे. सूर्याच्या लख प्रकाशामध्ये 3 इनिंग कंप्लीट होणं तेवढंच गरजेचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कुणालचा, ऑन साइडला जोरकस फटका, गॅप मधून थेट सीमारेषे बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवर घणाघाती सुरुवात, चौकार. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये रोशन पाटीलच्या बॅटमधून आणि धावसंख्या तब्बल 45 धावा धावफलकर, 45 इन लास्ट ओव्हर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं आहे काय टार्गेट सेट होणार. ओ व्हॉट अ शॉट, वन मोर ब्लास्ट, सीमारेषे बाहेर, दर्जेदार, दर्शनीय, डोळे दिपवणारा षटकार. क्या बात है, क्या बात है. खूप सुंदर हर्षल, थँक्यू सो मच. आज खूप चांगली आम्हाला साथ दिली हर्षल साऊंड नाही. बाळा मामा म्हणजेच सन्मान्य खासदार यांचं नावाचा उल्लेख असलेलं गाणं, जेवढं त्यांचं नाव गाजतंय आज दिवसामध्ये निश्चित म्हणजे की रोशन सुद्धा तेवढंच नाव गाजतंय. मागच्या सामन्याचा सामनावीर धडाडतोय, त्याची बॅटिंग बघा, डोळ्यांचं पारणं फेडणारी. कुणाल सारख्या तिखट माऱ्यासमोर ज्याप्रमाणे तो उभा आहे आणि त्याला फेस करतोय, समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग. समोर ऑफर केलाय, मिस टाइम झालाय फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, थोडासा वाईडीच जाऊन झेल कव्हर करतोय. एक चौकार, एक षटकार मारला तर पुढच्या चेंडूवर उत्तर देत असताना गोलंदाज कुणाल भोईर विकेट काढतोय रोशन पाटीलची. तीन चेंडू शिल्लक राहिलेत. मैदानावरून बघतो की त्या ठिकाणी धावसंख्या 51 धावा, 5 गडी बाद. आणि बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय वैभव पाटील. अत्यंत शिस्तबद्ध, काटेकोरपणे स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन. खासदार चषक 2025 आणि मागच्या कित्येक वर्षामध्ये हातखंड आहे तो म्हणजेच जयनुमान आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली यांचा, की 6-6 षटकांचे सामने निरंजन आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे अशा आयोजकांना हॅट्स ऑफ आहे, कारण आपण बघतो की शिस्तबद्ध आणि चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी. हो, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता, बाहेर निघाला चेंडू आणि पंचांनी सांगितलं हा वाईड बॉल आहे. एक चांगलं व्यासपीठ देणं गरजेचं आहे खेळाडूंना. घाई गडबडीचं क्रिकेट आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, बऱ्याच वेळेला बघतो. 5 षटकांचे, 4 षटकांचे सामने, कधी कधी ते 3 षटकांचे सुद्धा होतात वेळेअभावी. पण इथे मात्र पहिल्या फेरीपासून 6-6 षटकांचे सामने, त्यामुळे वेळ भरपूर मिळतो खेळाडूंना आपलं पोटेन्शियल, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी. 52 ऑन द बोर्ड इन लास्ट ओव्हर, लास्ट 3 बॉल टू गो.
चेंडू उडवलाय, मिस टाइम झालाय, शतशक मिड विकेटला उभा आहे, तिथपर्यंत तो पोहोचू शकणार का? दोघांमध्ये कम्युनिकेशन नाहीये, तो पण चेंडू लँड होतोय नो मॅन लँड मध्ये आणि 2 धावा तिथे कंप्लीट करतोय फलंदाज महेंद्र कामणकर. स्ट्राईकसाठी मात्र धडपडतोय पण त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. महेंद्र कामणकरने आतापर्यंत 1 षटकार, 3 डबल, 2 सिंगल, चांगली बॅटिंग केली मैदानावर. वैभवने खातं उघडले 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्यामुक्त जी अंकित झाली आहे ती 54 धावा धावफलकर 54 आणि लास्ट 2 बॉल टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं काय टार्गेट आहे ते सेट होणार आहे पिंपळा संघाकडून. सरवलीपाडा संघाच्या समोर ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईल लॉंग ऑफला क्षेत्राचे काय. चेंडू फर्स्ट अटेम्प्टला कव्हर करतोय प्रशांत म्हात्रे. एकच धाव मिळाली आहे चेंडूवर. अखेरकार स्ट्राईक मिळाली महेंद्र कामणकरला. बघायचं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या अंकित झाली ती 55. एक जर मोठा फटका आला तर 60च्या पलीकडे टार्गेट सेट होऊ शकेल. धनाजी मास यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. कमिटी मेंबर्स आणि अक्षरशः कमिटी मेंबर्सचे डोळे लागले होते की कधी धनाजी मास येथे येणार. यांचं आगमन झालंय आणि प्रेम पटेल यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा स्वागत आहे प्रेम आपलं. आणि लेग बाईटची एकदा इथे एंड केली जाईल धावफलकावर. मोठा फटका का आला नाहीये पण धावसंख्या आपण बघतो जी अब तक 56 धावा धावफलकावर. एक चांगलं लक्ष म्हणावं लागेल 5 षटकांच्या सामन्यामध्ये. या इनिंग ब्रेकमध्ये आपण एका टुर्नामेंटचे आपण लॉट्स कव्हर करणार आहोत. दत्तगुरुबा स्पोर्ट्स पिंपळास आयोजित दत्तगुरुबा चषक 2025 ही स्पर्धा मंगळवार दिनांक 30 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 2 दिवसात खेळली जाणार आहे आणि त्या स्पर्धेचे आपण ड्रॉ इथे आपण आता कव्हर करत आहोत. या आपण आता सेकंड इनिंगला सुरुवात करूया कारण आजच्या दिवसातला हा जवळजवळ शेवटचा सामना शेवटची इनिंग बाकी आहे जिथे आपण 57 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. 57 टू विन टार्गेट ठेवले ते स्वर्गीय रत्नस्मृती बालाजी सरवलीपाडा संघाच्या समोर. आणि जेव्हा या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरेल मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग कशा प्रकारे केली जाईल किंवा या 57 धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी विधी 11 जय हनुमान पिंपळा संघाला हे सांगण्यासाठी या शेवटच्या टप्प्यात आता कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या सरवली गावचा एक सुमधुर आवाज खूप चांगली आज मला पूर्ण दिवसामध्ये साथ दिली पण उद्या दिवसात आपण नक्कीच भेटणार आहोत या खासदार चषकामध्ये. पण तत्पूर्वी थोडीशी विश्रांती देतो वाणीला आणि इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये विशाल पाटीलला. धन्यवाद. सलामीची जोडी पाठवायची टीम सरवलीपाडा ओपनिंग पेअर पाठवा. चला फिल्डिंग सेट करा टीम विधी 11 जय हनुमान पिंपलास. आपण सामन्याला सुरुवात करूया.
मंचावरती लॉर्ड्स देखील पाडले जातात, कारण येत्या दिवसामध्ये येत्या 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला दत्तकृपा पिंपलास आयोजितही आपल्याला 2 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळणार आणि त्याचं लॉट्स देखील पाडले जातात. बट आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. विधी 11 जॉन पिंपलास टीम ज्यांचा माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पिंपलास गावचे समाजसेवक एक यशस्वी उद्योजक कल्पेश शेठ म्हस्के साहेबांच्या वतीने ही टीम पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मॅच कडे आपण वळूया. लॉर्ड्स देखील पाडले जातात, बट मॅचही महत्वाची आहे. टार्गेट जो सेट करण्यात आला 57चा टार्गेट असेल. सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. फर्स्ट ओव्हर बॉलर महेंद्र कामनकर. पहिलाच बॉल फुल टॉस. महेशने पाठवला बॉल डीप मिड विकेटला. फिल्डर येतात तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल फील्ड केला, सिंगल मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये जर टिकायचं आहे, पुढे जायचं आहे, तर सामना जिंकणं महत्वाचं आहे. दोन्ही टीम्सने याआधी चांगला खेळ जरूर दाखवला, पण या मॅच मध्ये बाजी कोण मारेल? कारण बघा 5 ओव्हरची मॅच आहे. 57चा चेज या क्षणाला इव्हनिंग सेशन मध्ये इतकाही सोपा राहणार नाहीये. 57 करायचं महेश भोईर आणि त्यांचा समवेत प्रशांत म्हात्रे दरम्यान सलामीसाठी आलेत. नेक्स्ट बॉल. आता लो फुल टॉस होता. बॉलर बॅक स्ट्रोक आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल रिलीज केल्यानंतर महेंद्र कामरकरची आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल दरम्यान येतोय. ड्रॉ देखील सुरू आहे. दत्तकृपा पिंपलास आयोजित जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ती देखील ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्नच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ होता. बॅटचा टो एंडला लागला. बॉल दरम्यान काऊ फेसला वेगाने ट्रॅव्हल होतो. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसरीसाठी नकारलंय. 2 कंप्लीट केल्या जातील. 2 धावांचा साह्याने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ऑन द बोर्ड. जो उल्लेखही मी केला की 57चा चेज इतका सोपा राहणार नाहीये, कारण क्लायमॅटिकल कंडिशनचा जर आपण विचार केला तर इव्हिनिंग सेशन मध्ये मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो की टेनिस बॉल ट्रॅव्हल नाही होत हवेमध्ये स्पेशली. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस आहे. उडवला प्रशांतने. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. फुल टॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत, पण एक रनिंग कॅच कंप्लीट करत असताना फिल्डर रोशन पाटील ने पकडली कॅच. धक्का पकला लागला टीम सरवली पाडाला. न्यू बॅटर दिलीप पाटील आता क्रमांक 3 वरती दाखल होतात आणि या बॅटरला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाहीये. गेले कित्येक वर्ष सरवलीपाडा टीमसाठी ज्याने जबरदस्त खेळ केला, एक विस्फोटक बॅटर आणि खऱ्या अर्थाने विस्फोटकरित्या खेळणे या सामन्यामध्ये महत्वाचं. त्याच अनुषंगाने क्रमांक 3 वरती दिलीप पाटील बॅटिंगसाठी आलेत. पॉवर प्लेची 2 षटकं कॅपिटलाइज करणं महत्वाचं राहणार आहे. 57चा जर चेस कंप्लीट करायचा टीम सरवलीपाडाला. आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. 4 धावा धावफलकावरती. 4 ऑन द बोर्ड. अशा दिवसामध्ये आपण जातो टीमचा चांगला खेळ पाहिला. आज फर्स्ट हाफमध्ये सुमित कुमार गुंदवली टीम, देन या आधीच्या सामन्यामध्ये नटराज खारबाव टीम आणि आता या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल? गती कमी केली, ओळखलं दिलीपने. रिसच्या साह्याने ऑन साईडला वळवलं. बॉलला डीप मिड विकेटला. प्रयत्न चांगले जरूर केले, बट ते प्रयत्न कमी पडतील आणि बॉलही जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. रोशनच तिथे होते. प्रयत्न चांगले केले रोशनने, बट बॉल फील्ड करता आला नाहीये. यात एक रनिंग कॅचही रोशननेच कंप्लीट केली. 4 धावांच्या साह्याने टीम टोटल आता 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही या षटकामध्ये येत्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. कामनकरचं पगले षटक आतापर्यंत चांगलं. आता यष्ट्यांचा वेध. क्लीन बोल्ट. सफलता मिळेल. धक्का लागलाय. आता हा दुसरा बॅटर दिलीप पाटीलला जावं लागेल वापस.
चला न्यू बॅटर लवकर पाठवा. आणि न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती दाखल होत आहेत. भोलेनाथ पाटील दरम्यान येतात क्रमांक 4 वरती. पहिल्या षटकाचा अखेरता 51च्या चेजमध्ये 57च्या चेजमध्ये दरम्यान जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हर 8 धावा 2 धक्के लागलेत आणि येत्या 4 षटकामध्ये जिंकण्याकरिता अजूनही स्टील करायचं आहे 49. बघा अजूनही इक्वेशन तितकं अवघड झालं नाहीये. 11 रन पर ओव्हर 12 रन पर ओव्हर बनतात आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं. बट या क्षणाला ते कार्य करणं अगेन्स्ट टीम विधी 11 जॉर्मॉन पिंपलास हे इतकंही सोपं राहणार नाहीये. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात साजन पाटील या दुसऱ्या षटकामध्ये. चला फिल्डिंग साईड विनंती असेल थोडा वेळ कमी घ्या कारण अंधारही जवळ होत आला. सो प्लीज विनंती असेल थोडी घाई करा, फास्ट खेळा. साजन पाटील सेकंड ओव्हरमध्ये. आणि फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली या सेकंड ओव्हरसाठी तर काऊ कॉर्नरला एक ठीक आमचा कॉम्बॉक्स समोरच फिल्डर पाहायला मिळतो. लॉंग ऑफही ठेवण्यात आला. बॅकफुटवरती जाऊन खेळला महेश आणि फिल्डर दरम्यान आता एक्स्ट्रा कव्हरला धावतात. आणि हे काय सुरू सध्या सगळीला अखेर था बॉल फील्ड केलाय. बट हे पहा प्रयत्न फार चांगले केले, पडता धडता प्रयत्नही केले बट तरी सुद्धा बॉल मिसफिल्डच्या जोरावरती निघून गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 रिप्ले. कुठेतरी फुटबॉल जरूर खेळला क्रिकेटमध्ये बट बॉल फील्ड व्हायला हवाय ना. फुटबॉल खेळत असताना बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. आता बॉल फील्ड करत होते की काय करत होते हा प्रश्न होता. बॅटचा टोएंडला लागला. मिड ऑन येत आहेत, चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. मागील जो चौकार आला खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी तिथे गोष्ट होती की बॉल इझिली फील्ड होऊ शकला असता. बट कुठेतरी थोडं स्लॉपी वर्क आपल्याला तिथे आउटफील्डमध्ये पाहायला मिळेल त्या दोन्ही फिल्डर्सच्या माध्यमातून. सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 13 धावा धावफलकावरती. भोलेनाथ पाटील आणि हिताशनी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. हा त्यांचा पॅटर्न स्ट्रोक आहे बट बॅटनी बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नाही आहे. लेग बाईसचे सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने 14 धावा धावफलकावरती. आणि समीकरण या मॅचमध्ये अजूनही राखले 43 अजूनही करायचे. 43 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता स्वर्गीय रतन स्मृती बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमला. पॉवर प्लेचे दुसरं षटक आतापर्यंत चांगलेच राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर होता बट तिथेही फिल्डिंग चांगली झाली असती तर मला वाटतं की 2 धावा वाचू शकल्या असत्या. आता स्टेप आउट झालेत बॅटर. स्विंग अँड मिस येतोय डॉट. एक एक निर्धाव चेंडू ही बॅटर्सवरती आता दबाव बनवणार आहेत कारण बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल आपण जर विचार केला तर 11.5 रन पर ओव्हर करायचा होता बट पहिलं षटक फक्त 8 आला. देन या ओव्हरमध्ये जर आपण फर्स्ट ओव्हरला कम्पेअर केलं तर याही ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 6च धावा आलेल्या आहेत. दबाव वाढतो. या क्षणाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम सरवली पाडाला बट मोठे फटके येत नाही आहेत. त्याचं कारण हेही राहिलं की बॉलिंग आतापर्यंत चांगली राहिली आहे. नेक्स्ट बॉल महेश प्रयत्न करतोय की मोठे फटके खेळायचे बट बॉलर्स एक पाऊल पुढे दिसतात सध्या सगळीला. साजन पाटील आता खेचून मारला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर धावले जरूर पण हा बॉल निघून जाईल त्यांनाही बीट करून बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 कटर टाकण्यात आला होता कारण पडल्यानंतर बॉल अगदी कमी गतीने आला आणि आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता आणि बॉल अगदी वळू दिला आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला फटका खेळला बॅटर महेश भोईर. चौकार येतोय आणि 4 धावेचा साह्याने स्कोर करता जाऊन पोहोचला 18 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आता पायांवरती फुल टॉस अपील बट अंपायर सहमत नाहीयेत. लेग बायची सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पॉवर प्ले समाप्त आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये रन्स बनवलेले आहेत टीम सरवलीपाडाने 19 आणि खेळ बाकी आहे येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचे आहेत रन्स 38. दत्तगुरुवा स्पोर्ट्स क्लब पिंपळास यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होणार आहे
30 आणि 31 डिसेंबरला त्या स्पर्धेचे ड्रॉ ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत. ते ड्रॉ अशा प्रकारे असतील. 30 तारखेला पहिला सामना जो होणार आहे तो हंसिका पिंपळकर विरुद्धात अर्णव खारभाव यांच्यामध्ये. त्यानंतर दुसरा सामना खापरोबा वेहळे विरुद्धात जयनुमान गोवे यांच्यामध्ये होणार आहे. तिसरा सामना आर के बिल्डर्स माणकुली विरुद्धात एकता सारंगाव यांच्यामध्ये होणार आहे. चौथा सामना जयनुमान पिंपळास विरुद्ध जयनुमान सारंगाव यांच्यामध्ये होईल. आणि पाचवा सामना पहिल्या फेरीतला जरीमरी आलिमगर विरुद्धात साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा यांच्यामध्ये होणार आहे. 30 तारखेचे सर्व सामने. 31 तारखेला स्पर्धेचा शेवटचा दिवस, त्याची पहिला सामना असेल तो गावदेवी वेहेले विरुद्धात पालिवली. त्यानंतर न्यू एकविरा पिंपळनेर विरुद्धात जयदुर्गा सुरई ए. तिसरा सामना चौथा हिरवा माणकोली विरुद्धात चिरोबा कोण. आणि चौथा सामना असेल तो न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्धात जय मसुबा पिंपळास या संघांमध्ये होणार आहे. याची मात्र नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. धन्यवाद. स्कोर कार्ड दरम्यान या 2 धावांच्या साह्याने टीम टोटल आता 21 धावा धावफलकावरती. महेंद्र कामनकर आता या थर्ड ओव्हरमध्ये तयार झालं. त्याआधी पगले षटक महेंद्रने चांगलंच टाकलं होतं, जिथे त्यांनी 8 धावा खर्च करून 1 विकेटही काढलं होतं. आता चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी व्हेरिएशन्स आहेत महेंद्रकडे आणि हा स्लो वन त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. येतोय डॉट. या क्षणाला एक एक निर्धाव चेंडू आता दबाव वाढवतोय टीम सरवली पाडावरती. डॉट बॉल दरम्यान आला. नेक्स्ट बॉल आता लो फुल टॉस, बट बॉल दरम्यान कामू फेसला चालला. बॅटचा अगदी टोहणलाच देखील हा बॉल लागला होता. बघा विकेट्स अजून देखील आपण जर विचार केला तर 8 विकेट हातामध्ये आणि विकेट सोबत घेऊन जायचे नाहीयेत. आणि या क्षणाला एक बॅटर म्हणून चान्स घेणे महत्त्वाचं राहिलं. कारण जर आपण पाहिलं ना तर एक खेळाडू म्हणून ना आपले पाऊल कधी हे विजयाच्या दिशेनेच असावे. पण सध्या सगळीला ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे तो चिंतेचा विषय बनला सरवली पाडासाठी. कारण या क्षणाला मोठे फटके हवे. स्कोर कार्ड 22 वरती जिंकण्याकरिता अजूनही करायचं 35. 35 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी महेशला परतायचं होतं पण मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातो. 23 धावा धावफलकावरती. समीकरण या मॅच मध्ये राखलंय. चेंडू शिल्लक येते 14 आणि 14 मध्ये अजूनही करायचं आहे 34. 34 धावांची आवश्यकता आहे. किमान एक तरी मोठा फटका इथे हवा. प्लॅन मिस. येतोय डॉट. फुल लेंथ होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. येतोय डॉट आणि एक एक निर्धाव चेंडू आता टीम पिंपलासला या मॅच मध्ये पुढे घेऊन चालला. कारण दबाव वाढतोय बॅटर्सवरती आणि दबाव भऱ्या स्थितीमध्ये आपण मोस्ट ऑफ पाहतो की बॅटर्ससाठी कार्य अवघड होऊन जातं. आणि आता ते कार्य अवघड झालं कारण आता 13 मध्ये करायचं 34 धावा. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आई वाजेल जर तुम्ही पकडतात पडद्याच्या मागे तर हर्षददादा चौधरी, सागरदादा भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल महेशने उडवलाय जरूर बट मिसटायमिंग आहे. फिल्डर येतात का फेसला. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल आणि खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता 57च्या चेज मध्ये 23 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम सरवली पाडा. आणि 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि 2 ओव्हर मध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचा आहेत रन्स 34. आणि मी तुमच्यापर्यंत लॉर्ड्स पोहोचवतोय. दत्तकृपा पिंपलास आयोजित आपल्याला जी स्पर्धा येत्या 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. पहिला दिवस तब्बल 10 संघ खेळणार आहेत. पहिला सामना हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर आणि त्यांचा अगेन्स्ट अर्णव एंटरप्राइजेस खारबाव ही पहिली लढत. त्यानंतर जय कापरोबा वेळे त्यांचा अगेन्स्ट जयहनुमान गोवे ही दुसरी लढत. देन आर के बिल्डर्स मानकोली त्यांचा विपक्ष एकता सारंगाव अशी तिसरी लढत. त्यानंतर जयहनुमान पिंपलास त्यांचा अगेन्स्ट जयहनुमान सारंगाव ही चौथी लढत असेल. आणि 5वी लढत जरीमरी अलिमगर आणि त्यांचा अगेन्स्ट साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा ही बॅटल असणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी जे 8 संघ खेळणार आहेत. पहिली लढत गावदेवी स्पोर्ट्स वेगळे त्यांचा अगेन्स्ट पालिवली. दुसरी लढत टीम न्यू एकविरा पिंपलनेर त्यांचा अगेन्स्ट जयदुर्गा सुरई ए. तिसरी लढत टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली त्यांचा अगेन्स्ट चेरोबा कोन. आणि चौथी लढत टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि जय मसुबा पिंपलास. आणि ज्याही टीमला जी वेळ दिली जाईल प्लीज योग्य वेळेवरती हजर राहा. आयोजकांना सहकार्य करा. येत्या
30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला पाहायला विसरू नका. दत्तकृपा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळणार आहे दत्तकृपा पिंपलास टीमच्या वतीनं. आता मॅचकडे आपण वळूया. 12 मध्ये करायचं 34. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. पायावरती बॉल अदलला येतोय निर्धाव. बघा तोच मी उल्लेख केला की तुम्ही एक बॅटर म्हणून ना ग्राउंड मध्ये किती वेळ आहात ते मॅटर नाही करत, पण तुम्ही जितकाही वेळ ग्राउंड मध्ये आहात तुम्ही मॅच मध्ये किती इम्पॅक्ट टाकू शकले ते सर्वात जास्त मॅटर करतं. आणि आता दबाव फार जास्त वाढलाय कारण 11 आता 34चं समीकरण या मॅच मध्ये राहिलं. नेक्स्ट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक दरम्यान बॉल शॉर्ट थर्डला चाललाय. मोठा फटका खेळायचा होता बट स्लाइस केला. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतो. मिडल सिंगल आता 10 मध्ये करायचा 33. 10-33 समीकरण या मॅच मध्ये राखलंय. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपल्या ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळत आहे टीम विधी 11 जय हनुमान पिंपलास. दहा मध्ये करायचं 33. आज महेश पाटीलने दरम्यान जर आपण पाहिलं बॅटिंग चांगली केलेली आहे, पण या मॅच मध्ये या खडतर परिस्थितीमधनं आपल्या टीमला ते पुढे नेऊ शकतात का? कारण मॅच बघा अजूनही संपलेलं नाहीये. येत्या 4 मध्ये जर 2 ते 3 चांगले फटके आले तर कमबॅक होऊ शकतो. पण यष्टनचा वेध घेतलाय अजित पडवलने. धक्का. आता आणखीन एक तिसरा झटका इथे लागलाय टीम सरवली पाडाला. न्यू बॅटर आता दाखल होतात बॅटिंग करण्याकरिता. जतीन पाटील आता येतात बॅटिंग करण्याकरिता, बट कुठेतरी संघ फार मागे राहिला या मॅच मध्ये. जतीनने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर हर्षदादा चौधरी आणि निवा पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल आणि ते हवंय देखील. पहिलाच बॉल तो देखील इथे पहा प्लेड ऑन झालेत बॅटर आणि आणखीन एक बॅटरला आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. जतीन देखील 0 वरती चालला डगआउटच्या दिशेने. धक्का. आता आणखीन एक. न्यू बॅटर आता सोहम पाटील येतात. बॅटर येतात बॅटर जात आहेत तेच सुरू आहे या षटकामध्ये. या ओव्हरमध्ये पडवलला जर आपण पाहिले तर आतापर्यंत 2 सफलता मिळाल्या. या स्पर्धेमधली आता 4थी विकेट हॅट्रिक होईल का? अजित पडवले हॅट्रिक बॉल प्लॅन मिस. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला बट पडल्यानंतर बॉल खाली लागला. तेही तिथे आपल्याला पाहायला मिळालं. येतोय डॉट बट हे षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मॅच विनिंग ओव्हर बिकॉज या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आणि 2 विकेटही आलेत आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. बट या ओव्हरने जवळ विजयाच्या दाराजवळ उभं केलं टीम विधी 11 जय हनुमान पिंपलासला. कारण आता 33 करायच्यात पण इथे पहा झाली मिस्टेक. बीमर पडला. सिंगलही कंप्लीट दुसरीसाठी परतणार नाहीयेत भोलेनाथ. 1+1 मिळतील या 2 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्रीट आणि 7 मध्ये करायच्यात आता 31 धावा. 7-31चं समीकरण या मॅच मध्ये राखले. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल पण समीकरण तरी सुद्धा जर आपण विचार केलं तरी सुद्धा फार अवघड. कारण 7-31 फ्री हिट. फ्रीटचा बॉल तो देखील फुल टॉस होता बट त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा आणि 57च्या चेज मध्ये 4 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आहे. 26 आणि 6 मध्ये आता करायच्यात 31 धावा.
मॅचमध्ये फार पुढे आहे टीम पिंपलास, कारण 6 मध्ये 31 धावा आपण रेअरली चेज होताना पाहतो, आणि ते रेअरली नव्हे तर ते चमत्कारच होईल जर या क्षणाला झालं तर. 6-31 आणि बॉलर तयार होतात अंतिम षटकामध्ये. राहुल राहुल आला या अंतिम षटकाकरिता, आणि 6 मध्ये 31 करायचं आहे. मग 1 ते 2 चेंडू असे आले ज्याच्यावरती बाउंड्री जर नाही आली तर आपण असंच म्हणूया की मॅचमध्ये फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत. 5 षटकार कमीत कमी हवेत. टीम सरवली पाडाला. राहुल अंतिम ओव्हर. चला वेळ प्लीज कमी घ्या, सुरुवात करायची अंतिम षटकाला. अंतिम षटक 6-31 समीकरण राखलं. पुलचा फटका आलाय सोमचा बॅटमधनं. फील्ड रॅकेट डीप मध्ये मिड विकेटला सिंगल कंप्लीट केली जाईल. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये करायचं आहेत 30 धावा. 5 चेंडू 30 धाव्यांचं समीकरण म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की येता जो चेंडू आहे तो आपल्याला सांगेल की फाईट सुरू राहणार आहे की हा सामना टीम पिंपलास इझिली जिंकणार आहे. 5 मध्ये 30 करायचं. नेक्स्ट बॉल. प्लॅन मिस. येतो डॉट, आणि या डॉट बॉलने हे सुनिश्चित इथे केलंय की या मॅच मध्ये डेफिनेटली आपल्याला टीम विधी 11 जय हनुमान पिंपलास टीम विजयाच्या दिशेने नक्कीच जाताना दिसेल. कारण आता औपचारिकता राहिलेल्या आहेत या सामन्यामध्ये. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक फिल्डर येतात लॉंग ऑनला. हलकी मिसफील्ड जरूर झाली, मिळेल फक्त सिंगल. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता. मॅचमधनं पूर्णपणे मजा निघून गेलेली आहे, कारण 57च्या चेजमध्ये ना हे टार्गेट तितकंही अवघड नव्हतं जितकं सरवली पाडा टीमने स्वतःसाठी बनवून घेतलं. कारण पॉवर प्ले शांत राहिला. देन थर्ड ओव्हर आपण पाहिलं महेंद्र कामनकरचं, तेही शांत गेलं. आता बॉल हवेमध्ये आहे आणि जाईल लॉंग ऑनचा वरनं. षटकार जरूर येतो, बट या रन्स फक्त पराभवाचं अंतर या क्षणाला कमी करणार आहेत. सिक्सर येतो आणि फक्त 2 चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये. आजचा 3रा दिवस भरपूर चांगला खेळ प्रत्येकी टीमच्या माध्यमातून आज आपल्याला खासदार चषक 2025 मध्ये पाहायला मिळालं. आणखीन येतो निर्धाव आणि शेवटचा बॉल असेल आता या मॅच मधला. 3रा दिवस, आजचा या 3ऱ्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकच चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. अशा प्रकारे दरम्यान दिशा खराब आहे, थोडी वाट पाहावी लागेल. अजूनही 1 चेंडू बाकी असेल, अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. विधी 11 जय हनुमान पिंपलास टीम आज स्वतःच्या परफॉर्मन्स वरती भरपूर खुश असेल, ज्याप्रमाणे या टीमने खेळ दाखवला. शेवटचा बॉल उडवलाय सोहमने. फिल्डर तिथे येतात, कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारली आहे टीम विधी 11 जय हनुमान पिंपलास टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि टीम पिंपलास संडेला तुमची मॅच असेल आणि ठीक 8:45 वाजता रविवारी तुम्हाला सकाळी रिपोर्टिंग करायचीच आहे. 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, माफी असू द्या, अंतिम दिवस आहे त्या कारणाने 8:30 वाजता रिपोर्टिंग आपण करायची आहे रविवारी. आणि अशा प्रकारे सामना समाप्त झाला. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया